हॅलो हॅलो डीजे थोडा आवाज दे दादा. एकदम दणक्यात होऊ दे काम. हॅलो माईक सिस्टम 2 दिवस एकदम सुपर दादा मनापासून. आणि तुमची ऑपरेटिंग तर लाजवाब. प्रशांत दादा खोडे यांची सुद्धा खूप छान कामगिरी कालपासून आम्ही पाहतोय. सगळं अप टू डेट आहे आमच्या प्रकाश जाधव दादांसारखंच. त्या कोपऱ्यात आतिश वॉरियर्स व्यतिरिक्त कोणत्याच संघानं चांगली क्षेत्ररक्षण केलेलं नाहीये. एकदाही 2 धावा दिलेल्या नाहीयेत. मित्रांनो कोपरे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा एकच धाव साई सिद्धी आणि आतिश वॉरियर्स. डिक्लेअर धावसंख्या होते 3 चेंडू 3 धावा. आता मात्र नजर हटी दुर्घटना घटी निकल गई फटफटी 4 रन. यस संदेश दादांचं वैशिष्ट्य की चौकार दिल्यानंतर आतापर्यंत त्याने 7च धावा दिलेल्या आहेत. आता तेच घडतंय का बघूया. आणि गडी बाद धाव बाद जिंदाबाद. खरं तर आतापर्यंत संदेश दादाचे कालपासून हा 9वा सामना सुरू आहे. त्यामध्ये 7 विजय आणि 2 पराभव. पण आता सेमीफायनलमध्ये यानंतर मात्र महामुकाबला मेगा मुकाबला फायनलचा सामना अंतिम सामना. तुमच्या घरात टीव्ही आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे पण वेतालपाडा प्रीमियर लीग 2025 ची ट्रॉफी नाहीये. त्यामध्येच ही लढत संघरातील 2 पण जिंकणार कोण. आणि आता मात्र 9+1 2 धावा. या 2 धावा धावसंख्या होते 9. आणि पंचांची नजर स्थिर. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. मागच्या सामन्यात आपण धावसंख्या 10 षटक समाप्त. खर तर अल्पेश चव्हाण दादांच्या अल्पेश चव्हाण दादांच्या मनात बरंच काही चाललंय. हा सामना जिंकायचा कसा. धावसंख्या 10. आताची एकच आहे ना. येस सो 10. 4 चेंडू 7 धावा होत्या मगाशी मित्रांनो. संदेश दादा 5वा चेंडू नो आणि 1 डिक्लेअर झोन. आणि आता या चेंडूवर 1 अशा 10 धावा. रन मोजण्यात
आणि लिहिण्यात थोडी पण चुकी नाहीये. आणि आता मात्र स्वप्नील लोखंडे तुमचा 8वा प्लेयर असेल तरच ऐकून घेतलं जाईल, त्याचं लक्ष असतं. दादा नंतर येऊन आपण लेट येऊन शेड बनवू नका प्लीज. तर पाहूया स्वप्नील लोखंडेचा पहिला चेंडू वाईड. धावसंख्या होते ती 11. जो जीतेगा वही सिकंदर, जो जीतेगा वही जाएगा फायनल के लिए अंदर. टीम मीटिंग घेऊ नका जास्त मित्रांनो. फायनलला फक्त 12 मिनिटाचा 15 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. उद्या वर्किंग डे आहे, सोमवारचा दिवस, प्रत्येकाला कामावर जायचं आहे. सो प्लीज डोंट वेस्ट द टाइम, डोंट टेक अ मीटिंग. मॅच विल बी स्टार्ट. वन्स अगेन वाइड डिलीवरी. स्कोर बनता हुआ 12 रन, 12 रन, लॉस ऑफ 1, नो विकेट, 1 विकेट. एक धाव पूर्ण. आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या 15. धावसंख्या 16. सेमीफायनलच्या मॅचला कुणीही बक्षीस लावलेलं नाही हा, फक्त जे लखन गायकवाड आणि अभिषेक राऊत यांचे हॅट्रिकचे बक्षीस आहे तेच. धावसंख्या होते 17. आणि या ठिकाणी थँक्यू डीजे. योग्य सारखा एक हुकमी फलंदाज बाद आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अल्पेश चौहान. आता मात्र सिद्धी साई संघासाठी प्रवास खडतर असणार आहे, कठीण असणार आहे. अल्पेश दादाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. वाईड चेंडू. धावसंख्या होते 18. धावसंख्या 19, 19.
एकाच धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 20. संदेश दादाला आता मात्र थोडस न्यूट्रल मध्ये गेम खेळावा लागेल. टॉप गिअरवर सध्या साई सिद्धी संघ. योगेश बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुटवर वाटतोय. 3 चेंडू 3 चौकार मारल्यास किरण पवार यांनी 1000 रुपयांचं बक्षीस लावलेलं आहे. 9 चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या 21. एक चांगला लॉलीपॉप चेंडू, मात्र 9 चेंडू. आणि आता मात्र समालोचन कक्ष सुद्धा त्यांनी टार्गेट केलंय संघ मालकांना. पंच 2 धावा. धावसंख्या होते 24-24. 3. खर तर ही वाटचाल 35-40च्या दिशेने चाललेली आहे. योगेशची गोलंदाजी धारदार आहे. अल्पेश दादांची गोलंदाजी धारदार आहे. बॉल 3 झाले. धावसंख्या 24. अजून 9 चेंडू बाकी. किरण पवार यांनी 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि हलकीशी चुकी आपल्याला महागात पडू शकते. सध्या नॉकआउट राऊंड सुरू आहेत. सेमीफायनलचा सामना आर या पार. खर तर आर आपले अभिषेक अरुण राऊत यांच्या नावाची स्पेलिंग बघा. AAR म्हणजेच आर. आणि काय होते आर पार. आणि वारंवार बार बार बहुत बढ़िया गेंदबाजी, बल्लेबाजी, फील्डिंग. 1 तेरा 1 मेरा. धावसंख्या 26. आणि आता मात्र बाद. या आधीच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात आतिश वॉरियर्स संघ संदेश दादा बाद झाल्यानंतर सुद्धा 38 पर्यंत पोहोचला होता. याचा अर्थ आतिश वॉरियर्सची फलंदाजी या पूर्ण टुर्नामेंट मध्ये मी पाहिले स्टार्ट टू एंड अतिशय अग्रेसिव्ह क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट. ज्ञानेश्वरजी गाडे. आणि आता मात्र चौकार. ₹1500 बक्षीस. पैसे जमा करूया दादा सगळ्यांना. ओके, धन्यवाद दादा. डिक्लेअर झोन मध्ये स्टंपला चेंडू लागलेला नाही. आम्ही सुद्धा प्रत्यक्षदर्शी आहोत. एकच धावसंख्या होते 32. चौकार.
36-36. अजून जर एखादा मोठा फटका आला तर मात्र आतिश वॉरियर संघ आपण थोडेसे धावसंख्या 37. योगेश आणि अल्पेश दादांची ओव्हर आपण बघितली कालपासून. या धावा त्यांच्यासाठी भरपूर वाटत असतील, पण हा सामना सेमीफायनलचा आहे मित्रांनो. धावसंख्या 38. ओव्हर समाप्त. धावसंख्या 38. 39 धावांची गरज. लवकर साई सिद्धी आतिश वॉरियर्स आपण जोडी पाठवायची सलामीची. स्वतः स्वप्नील लोखंडे आणि संदेश पवार SP आणि SL. फायनल मॅचच्या अगोदर आपण लक्की ड्रॉची चिठ्ठी सुद्धा काढणार आहोत. होम थिएटर कुणाला मिळणार थोड्याच वेळात कळणार. हॅलो, मला तरी वाटते अभिषेक राऊत दादांची चिठ्ठी निघेल. बघूया कोणाचे लक आहे ते. घ्या योगेश दादा, हरी अप, टेक अ फास्ट. पाण्याची व्यवस्था सुमितजी राऊत त्यांच्याकडे. चला, कुपनवर अजून ऑफर आहे. 2 कुपन वरती 2 कुपन फ्री. बघा, एक तिकीट आपल्याला फक्त 50 रुपयाला पडेल. आता 38 धावांची गरज. 39चं टार्गेट. एक कुपन फक्त 25 रुपयाला पडेल. दोन कुपन वर 2 कुपन फ्री. चलो, मेगा लॉटरी. शाहरुख दादा, चला फिल्डिंग सजवा. साई सिद्धी,
हॅलो, स्टार्ट द गेम. 39 धावांची गरज. योगेशचा पहिला चेंडू. वाईड चेंडू. न खाता पिता अकाउंट ओपन झालेलं आहे. पंच या चेंडूवर धाव नाहीये ना? नाहीये. ओके. 2 चेंडू आणि फक्त 1 धाव. सॉरी, 1 बॉल 1 धाव आणि 1 बाद. बाद. आतिश वॉरियर्स आता मात्र 2 गडी बाद झाल्यानं 39 धावांचा डोंगर पाहून थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतो. संदेश दादाला मात्र लढावं लागेल. ज्ञानेश्वरजी गाडे. आणि अतिशय सोपा चेंडू. मित्रांनो, परिस्थिती जर चांगली असेल तर जे पण काही घडतंय ते मनासारखं घडतंय. अतिशय सोपा चेंडू वाटत होता. 1च धाव. नक्कीच ज्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडे असे नाव म्हणजे ज्ञानेश्वरजी गाडे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि संदेश दादांना स्ट्राईक देण्याचा हा एक प्रयत्न. धावसंख्या फक्त 2 आणि आता 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज. चला, कुपनची ऑफर. 2 कुपनवर 2 कुपन फ्री. मेगा लॉटरी.
वाईड चेंडू, धावसंख्या 3. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि देवा सुपर किंगच्या जोडीला कोण जाणार? आतिश वॉरियर्स की साई सिद्धी? थोड्याच वेळात समजणार. वाईड चेंडू, धावसंख्या होते ती 4. आणि निर्धाव चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु अल्पेश चव्हाण यांची सुंदर गोलंदाजी. अल्पेशचा ए आणि चव्हाणचा सी. खरंच त्यांच्याकडे एसी आहे. आणि आता मात्र ज्ञानेश्वर गाडे बाद. शेखर मोरे आणि रोशन राऊत या दोघांच्या वतीनं जर मिडन ओव्हर टाकले तर 1500 रुपयांचं पारितोषिक. 3 बॉल झाले. फायनल पर्यंत हे असणार आहे. 3 चेंडू. यस. धावसंख्या फक्त 4. चेंडू 3 झालेला होता आणि धावसंख्या 4. दोनच बॉल झालेले, 2 वाईड आहेत आणि 2 डॉट तिकडे गेलेले. हे सध्या किती बॉल झाले? 2 नाही इकडनं सांगितलं 3 बॉल झाले. नाही झाले आले तेच 2 बॉल झाले आणि 4 रन. 2च बॉल आणि धावसंख्या 4. माझ्याकडे आला एक वैभवकडे आला आणि एक स्टंपिंग विकेट घेतला. अरे तो रनआउट घेतला तो. आणि मग मी विकेट माझ्याकडे एक सिंगल आला ना. माझ्यावर काढलाच नाही. नाही, पहिला चेंडू पाठीमागे वाईड गेला. स्कोर कसं झालं दाखवा ना. 3 बॉल दाखवा ना तिथं. विकेट आहे. मग तो बॉल काउंट झाला ना. सांगितलं ना. तो डॉट बॉल होते ना, त्याच बॉलला विकेट गेला. हे मी ना एक बॉल हातात आला माझ्या. 2 बॉल आले तिकडे. अरे त्याच्याकडे आला. हॅलो वैभवकडे. माझ्याकडे 2 आले. एक स्टंपिंग घेतलं त्यांनी. स्टंपिंग या तुम्ही या. हा मग तोच रन. तेच 2 झाले. 3च बॉल ना. माझ्याकडे 2 आले बोलतोय काय मी. हा मग तेच बोलतोय सर. ये दांडला. ए सांगते 3 बॉल. ए चल तू. नाही 10 मिनिट एवढं इथं काय नाही. 0 विकेट. शेखर मोरे आणि रोशन राऊत यांनी मिडन ओव्हर टाकल्यास 1500 रुपयांचं पारितोषिक आणि हे फायनल पर्यंत असणार आहे. पैसे जमा आहेत. कुपन साठी 2 वर 2 फ्री. पुढचा चेंडू. वाईड चेंडू, धावसंख्या 5. धावसंख्या 6. 12 चेंडू मध्ये 33 धावांची गरज.
आणि षटकार. आणि आता मात्र संदेश पवार बाद. क्या बात है, मस्त गाणं. आता 11 चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धावा पाहिजेत. दोन धावा या चेंडूवर. धावसंख्या 8. निर्धाव चेंडू. 9 चेंडू 31 धावांची गरज. आणि बाद. आठ चेंडू 31 धावा. आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 7 चेंडू 30 धावांची गरज. आत्ता कुठे धावा 9 झालेल्या आहेत. 7 चेंडू 7 चौकार आले तरी सुद्धा आणि एकच धाव. षटक समाप्ती. एका षटकात तब्बल 29 धावांची गरज. याच्यानंतर जो मॅन ऑफ द मॅच देईल दीपक जयस्वाल आणि विनय पवार त्यांच्या हस्ते. दीपकजी जयस्वाल, विनयजी पवार, आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. यानंतर मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार तुमच्याच हस्ते दिला जाईल. दीपकजी जयस्वाल, विनयजी पवार. आणि सामना जवळपास साई सिद्धी. एकच धाव. एकच चेंडू शिल्लक आणि तब्बल 27 धावांची गरज. गुड जॉब मित्रा. स्पोर्ट्समन स्पिरिट आपण दाखवलं.